नमस्कार, मी सुनील बदाने. नमस्कार, मी स्नेहा जाधव. आम्ही आता पातळी शिवारात आलो आहे भाऊसाहेब डिमसे साहेबांकडे. ऑलरेडी आपण 8 दिवसापूर्वी या भेंडीला आपण त्यांना स्पेरिंग दिलेली होती, फवारणी केलेली होती. तर आता पुन्हा आज दुसऱ्यांदा त्यांनी आपल्याला बोलवलं आहे. तर आपण थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार, मी भाऊसाहेब डिमसे. आपल्या इथे 8 दिवसापूर्वी ड्रोनद्वारे फवारणी केली होती. बरोबर. फवारणीचा रिझल्ट आम्हाला खूप बेस्ट मिळालेला आहे. त्याच्यामुळे ड्रोनवरती कोणीही बी म्हणजे मनापासून एकदम विश्वास ठेवून ड्रोन बिंदास सांगावे. तुम्ही समाधान आहे ना आमच्या spray? खूप समाधानी. आणि कारण आम्ही फक्त जोपर्यंत छोटं असतं तोपर्यंत शिकार पंपाने फवारतो. पण एकदा कधी त्याची वाढ चालू झाली तर मग ड्रोनच कंटिन्यू फवारणी करत असतो. तुम्हाला काय काय फायदा वाटला आपल्या ड्रोन पासून? ड्रोनपासून म्हणजे झाडाच्या शेंड्यापासून तर बुडापर्यंत पूर्ण फवारणी होऊन जाते. आणि जे काय कीटकनाशक असतील ते पण ते हवेद्वारे ना मरून जातात. अच्छा. आणि पीकचं उत्पादन वाढतात. बरोबर. तुम्ही इतर शेतकऱ्यांना किती वेळा फवारणी घेतली आमच्याकडून? तुमच्याकडनं आता जवळपास 1.5 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे. ओके. कारण फ्लावर पण होते आमच्यावाल्या, फ्लावरला पण, कोबीला पण, आणि आता ह्या वर्षी भेंडीला पण केले आम्ही. बरोबर. तुमच्या उत्पन्नात काही वाढ झाली होती का आपल्या ड्रोन पासून? वाढ झालेली आहे. म्हणजे ते इतर तुम्ही कारण रिझल्ट मिळाला म्हणजे वाढ मिळाली आम्हाला. बरोबर. आणि अगोदर तुम्ही नॅचरल फवारणी करायचे, म्हणजे तुम्ही आपला अक्षरशः खांद्यावरती पंप घ्यायचे. पण त्यावेळेस आम्हाला रिझल्ट एवढा मिळत नव्हता. कारण 25% औषध मालाला लागायचं आणि राहिलेलं 75% हे जमिनीवरती निघून जायचं. पण आता जे पडतंय तर ते पानाच्या एकदम पानांवरती ना एकदम आपलं जसं आपण शावर म्हणतो, शावर टाईप त्याच्यावरती चिटकलेलं असतं. ते आमच्या पायलटांची सर्व्हिस चांगली सर. खूप छान आहे. पायलटांचे मी तर आभार मानेल. नाही खरंच आम्ही आमच्या ड्रोन मध्ये काही बदल केला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? नाही, काही नाही. जे आहे ते याच्यामध्ये ना एकदम व्यवस्थित आहे. बरोबर. धन्यवाद सर.